नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आचार्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर। कालच्या लेक्चरमध्ये आपण युकॅरियोटिक सेल चालू केलं होतं आणि आपण त्याच्यामध्ये सेल मेम्ब्रेन आणि फ्लुइड मोझॅइक मॉडेलला आपण डिटेलमध्ये स्टडी केलं होतं। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सेल वॉल बघणार आहे आणि मायटोकॉन्ड्रियाला एकदम डिटेलमध्ये स्टडी करणार आहे। त्याच्यानंतर आपण एनसीईआरटी रीडिंग करणार आहे आणि आपले क्वेश्चन लावणार आहे। तर आजचा टॉपिक आहे आपला सेल वॉल। सेल वॉल काय असतं आपल्याला माहिती आहे। सेलच्या वरती जे आउटर लेयर असते, कोणत्या सेल वॉल कशात असते फक्त प्लांट सेलमध्ये। ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल ॲब्सेंट असते। जी काय आउटर लेयर असते ती असते सेल वॉल। सेल वॉलच्या आत काय असते? प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन। काय असते? प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन। सेल वॉल कशी असते? एकदम रिजिड स्ट्रक्चर असते आणि ॲनिमलमध्ये काय असते? ॲब्सेंट असते। तर सेल वॉलचं नेचर कसं आहे बघा, कसं आहे? रिजिड आहे आणि ती काय नॉन लिव्हिंग आहे। कशी लेयर आहे ती? नॉन लिव्हिंग आहे। कशाच्या? सेल मेम्ब्रेनच्या आउटर साईडला आहे। सेल मेम्ब्रेनच्या आउटर साईडला काय आहे? सेल वॉल। ही स्लाइड क्लिअर आहे सगळ्यांना? याच्यात काही डाऊट असेल तर कमेंट करा। दुसरं आपल्याला बघायचं सेल वॉलचं फंक्शन। एक्झॅक्टली सेल वॉल काय काम करते, त्याचं फंक्शन काय? सेल वॉल काय करते? सेल टू सेल इंटरॅक्शन करते। सेल टू सेल इंटरॅक्शन म्हणजे काय करते? एका सेल, ही जी सेल आहे, ही जी सेल आहे ही दुसऱ्या सेलसोबत काय करते? इंटरॅक्शन करते। तर ती कशा थ्रू करते? मिडल लॅमेला थ्रू। कशा थ्रू? मिडल लॅमेला थ्रू। आणि ही काय करते? सेलला स्ट्रक्चर शेप प्रोव्हाइड करते आणि स्ट्रक्चर देते। का? तर ही कशी रिजिड आहे। रिजिड असल्यामुळे ती काय करते? एकदम कडक आहे। ती काय करते? सेलला शेप प्रोव्हाइड करते आणि त्याला सेलला काय देते? स्ट्रक्चर देते। सेल वॉल काय करते? अजून प्रोव्हाइड बॅरियर फॉर अनडिझायरेबल मायक्रो मॉलिक्यूल। कसे मॉलिक्यूल? मायक्रो मॉलिक्यूल। जे काय मायक्रो मॉलिक्यूल आहे त्याला ती काय करते? सेलमध्ये येण्यापासून रोखते। आपण बघितलं होतं प्लाझ्मा मेम्ब्रेन कशी आहे? सिलेक्टिव्हली परमिएबल आहे। सिलेक्टिव्हली परमिएबल आहे म्हणजे काय? ती काय स्पेसिफिक गोष्टीला सेलच्या आतमध्ये एंट्री देते। पण ही जी सेल वॉल आहे, सेल वॉल ही सिलेक्टिव्हली परमिएबल नाही। सेल वॉल सगळ्यांना आत येऊ देते। पण जे काय मॅक्रो मॉलिक्यूल आहे, मायक्रो नाही, मॅक्रो। मायक्रो म्हणजे कसे? खूप छोटे। मायक्रो म्हणजे कसे? मायक्रो म्हणजे कसे मॉलिक्यूल? खूप छोटे। आणि मॅक्रो म्हणजे कसे? खूप मोठा मॉलिक्यूल। मायक्रो म्हणजे कसं? खूप। ही जी सेल वॉल आहे हा खूप मोठा मॉलिक्यूल आहे। ही काय करते? सेल वॉल आतमध्ये याला येऊ देत नाही। मॅक्रो मॉलिक्यूलला ती आतमध्ये येऊ देत नाही। दुसरं काय फंक्शन आहे त्याचं? अजून दुसरं काय फंक्शन आहे? ही काय करते? प्रोव्हाइड प्रोटेक्शन फ्रॉम मेकॅनिकल आणि केमिकल स्ट्रेस। जे काय सेल मेम्ब्रेनला जे काही प्रोटेक्शन पाहिजे, कसं प्रोटेक्शन पाहिजे? मेकॅनिकल आणि मेकॅनिकल जे काही स्ट्रेस आहे त्याच्यापासून ती काय करते? प्रोटेक्ट करते। ही का बरं प्रोटेक्ट करते? कारण की सगळ्यात आउटर आहे आणि एकदम रिजिड स्ट्रक्चर आहे। रिजिड स्ट्रक्चर असल्यामुळे ती काय करते? मेकॅनिकल आणि केमिकल स्ट्रेसपासून काय करते? सेलला प्रोटेक्ट करते। ही स्लाइड क्लिअर आहे सगळ्यांना? सेल वॉलचे फंक्शन। नेक्स्ट आहे बघा, फॉर्म ऑफ सेल वॉल। हे जे काय वेगवेगळ्या सेल वॉल आहे ते कशापासून बनलेलं आहे? जसं की अल्गेची सेल वॉल। अल्गेची सेल वॉल आहे ही कशापासून बनलेली आहे? याच्यामध्ये ग्लुकोज आहे, प्लस गॅलॅक्टोज आहे, प्लस मॅनेन्स आहे, त्याच्यानंतर काही मिनरल्स आहे जसं की CO3, काय कॅल्शियम कार्बोनेट। काय हे? काय कॅल्शियम कार्बोनेट सारखे काय मिनरल्स आहे। याच्यात अल्गीमध्ये काय काय? सेल्युलोज आहे, गॅलॅक्टोज आहे, मॅनेज आहे, मिनरल्स आहे आणि काही कोणते मिनरल्स आहे? कशासारखे? कॅल्शियम कार्बोनेट सारखे। जी काही प्लांट सेल आहे ती कशापासून बनलेली आहे? याच्यामध्ये सेल्युलोज आहे, हेमिसेल्युलोज आहे, पेक्टिन आहे आणि प्रोटीन आहे। काही प्रोटीन आहे। प्लांट सेल कशापासून? सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, पेक्टिन आणि प्रोटीन
काय प्रोटीन. ही झाली प्लांट सेल. कशापासून बनली? सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, पेक्टिन आणि प्रोटीन. जी काय फंगीची सेल वॉल आहे ही कशापासून बनलेली आहे? ही कायटिनपासून बनलेली आहे. ही कशापासून बनलेली आहे? कायटिनपासून. फंगीची सेल वॉल कायटिनपासून बनलेली आहे. जे काय बॅक्टेरियल सेल आहे ते कशा ते दोन टाईपचे असतात. एक कशी असते? यू बॅक्टेरिया आणि आर्ची बॅक्टेरिया. आर्ची बॅक्टेरिया काय एकदम हार्श कंडिशनमध्ये असतो बघा, एकदम हार्श. आपण जिथं विचार पण करू शकत नाही तिथे एखादा बॅक्टेरिया असेल त्या ठिकाणी आपल्याला आर्ची बॅक्टेरिया दिसतो. हे आपण पुढच्या क्लासिफिकेशनचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये याला आपण डिटेलमध्ये बघणार आहे. जो आर्ची बॅक्टेरिया आहे याची सेल वॉल कशापासून बनलेली आहे? पेप्टिडोग्लायकेन म्हणजेच म्युरिनपासून. आणि यू बॅक्टेरियाची कशापासून? यू बॅक्टेरियाची सेल वॉल कशा बनलेली आहे? पेप्टिडोग्लायकन म्हणजेच म्युरिन. आणि आर्की बॅक्टेरियाची सेल वॉल कशापासून बनलेली आहे? सुडो म्युरिनपासून. ही स्लाईड कसं सगळ्यांना लक्षात आहे? कळालं याच्यामध्ये कोणती सेल वॉल कशापासून बनलेली आहे? याच्यात काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. पुढे बघा, सेल वॉल कसे बनते. जी काय सेल वॉल आहे तिचे फॉर्मेशन कशी होती? स्टार्टिंगला काय असतं? सिम्पली एक नॉर्मल आपला सेल आहे, प्लांट सेल. हे काय आपला नॉर्मल प्लांट सेल आहे. हा प्लांट सेल अजून समजा नवीनच तयार झाला, कसा? न्यू सेल आहे, मॅच्युअर झालेला नाही अजून, न्यू सेल. याची आतली मेम्ब्रेन काय असते? सेल मेम्ब्रेन. आणि आउटर काय असते? सेल वॉल. ठीक आहे, आउटर काय? सेल वॉल. तर सेल वॉल कशी बनते? ही काय सेल मेम्ब्रेन आणि ही काय सेल वॉल. हे साल कसा आहे? न्यू सेल आहे, डॉटर सेल समजू शकता तुम्ही. कसा? न्यू सेल. याची जी सेल वॉल आहे नवीन सेलची त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो प्रायमरी सेल वॉल. प्रायमरी सेल वॉल आहे ती काय करू शकते? ती ग्रो करू शकते, कारण की ती आत्ताच तयार झाली, नवीन सेल आहे, डॉटर सेल आहे, ती आत्ताच तयार झाली. ती कोणती आहे? प्रायमरी सेल वॉल. ही काय करू शकते? ही ग्रो होऊ शकते. जेव्हा ही सेल वॉल ग्रो होती, जेव्हा ही सेल आहे ही ग्रो होती, त्याची जी सेल वॉल आहे ही पण काय होणार? ग्रो होणार. सेल वॉल पण काय होणार? ग्रो होणार. कोणती सेल वॉल? प्रायमरी सेल वॉल. ही काय झाला? सेल आता मॅच्युअर झाला, मोठा झाला, ग्रो झाला. तो सेल कसा झाला? मॅच्युअर झाला. याची जी सेल वॉल आहे ती हळूहळू काय होणार? मग आता डिमिनिशिंग होणार. म्हणजे काय? हळूहळू गायब होऊन जाणार. हळूहळू गायब होणार तर काय होणार? याच्या आतमध्ये एक नवीन लेअर तयार होणार. याच्या आतमध्ये नवीन लेअर तयार होणार. ती कोणती असणार? ती असणार सेकंडरी सेल वॉल. कोणती सेल वॉल? सेकंडरी सेल वॉल. हे बघा, जेव्हा सेल मॅच्युअर होती तेव्हा याच्या आतमध्ये काय झालं? नवीन सेल ग्रो झाला, नवीन लेअर ग्रो झाली. कोणती आहे? ती सेकंडरी सेल वॉल. आणि जी ही काय प्रायमरी सेल वॉल होती हे हळूहळू काय होऊ लागली? गायब होऊ लागली. काय होऊ लागली? हळूहळू गायब होऊ लागली. ही कोणती? सेकंडरी सेल वॉल. ही आता ग्रो झाली आणि याची सेकंडरी सेल वॉल पण ही काय तयार झाली. तर मग ही परत काय करू शकते? ही परत ग्रो करू शकत नाही. आणि हे स्ट्रक्चर कसं असणार आहे? आता हे रिजिड असणार आहे. कसं असणार? रिजिड असणार आहे. आणि हे इनसाइड काय? प्रायमरी सेल वॉल. ही काय? ही कशी आहे? ही प्रायमरी सेल वॉल आहे. प्रायमरी सेल वॉलच्या इनसाइड, प्रायमरी सेल वॉलच्या इनसाइड काय तयार झालं? सेकंडरी सेल वॉल. आणि सेल मेम्ब्रेनच्या आउटसाइड म्हणजेच काय? प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आउटसाइड कोणती तयार झाली? सेकंडरी सेल वॉल. कशा? इनसाइड द सेल मेम्ब्रेन आणि आउटसाइड द प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे काय झालं? अशा प्रकारे हे काय सेल तयार होती. काय असतं? सगळ्यात पहिले सेल तयार, नवीन सेल तयार होतो तर कशी त्याची जी सेल वॉल आहे ती कशी असते? ती प्रायमरी सेल वॉल असते. आणि जसा जसा सेल ग्रो होतो त्याची जी प्रायमरी सेल वॉल आहे ती हळूहळू गायब व्हायला लागते. काय होती? हळूहळू गायब व्हायला लागते. जशी ती गायब होत असते तशीच त्याच्या आतमध्ये एक नवीन तयार होती. त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो आपण सेकंडरी सेल वॉल. ही कशात होती? मॅच्युअर सेलमध्ये. सेल जसा ग्रो होतो, सेल जसा मॅच्युअर होतो त्याच्यानंतर काय होतं? त्याच्यात सेकंडरी सेल वॉल ग्रो व्हायला लागते. आणि जी काय प्रायमरी सेल वॉल आहे ती गायब व्हायला लागते. आणि जेव्हा ती पूर्ण डेव्हलप होती ती प्रायमरी सेल वॉल पूर्णपणे संपून जाते. आणि सेकंडरी सेल वॉल ती काय पूर्ण तयार होती. ती कशी असते? रिजिड असते. रिजिड असल्यामुळे ती सेलला काय करते? शेप देते आणि प्रोटेक्शन पण देते. ही स्लाइड क्लिअर आहे सगळ्यांना? बघा, स्लाइड क्लिअर आहे सगळ्यांना? पुढे आहे बघा, पुढे आहे बघा प्लाझ्मोडेस्माटा आणि मिडल लॅमेला. प्लाझ्मोडेस्माटा आणि मिडल लॅमेला काय असतं बघा? हे काय सेल आहे? कोणती सेल आहे? प्लांट सेल. ही काय झालं? ही झाली सेल मेम्ब्रेन. आणि सेल मेम्ब्रेनच्या बाहेर काय असतं?
सेल वॉल ही कोणती सेल वॉल आहे? सेकंडरी सेल वॉल आहे, कारण की हा मॅच्युअर सेल आहे. ही कशी सेल वॉल आहे? सेकंडरी. आणि ही समजा दुसरी सेल आहे. ही काय? सेल वॉल. आणि ही काय? सेल मेम्ब्रेन. हे सेल काय करतात? हा जो मध्ये स्पेस आहे, ह्या स्पेसला काय म्हणता? ह्या स्पेसला म्हणता मिडल लॅमेला. काय म्हणता? मिडल लॅमेला. ह्या दोन सेल काय करतात? एकमेकांमध्ये इंटरॅक्शन करतात. इंटरॅक्शन म्हणजे काय? एकमेकांशी कनेक्ट व्हायचं असलं या सेलला एकमेकांशी, ते काय होणार? ती अशी एक ट्यूब तयार होणार इथं. कशापासून? सेल मेम्ब्रेनपासून. ही जी ट्यूब काय करते? ह्या सायटोप्लाझमला आणि ह्या सायटोप्लाझमला एक करते. समजा याच्यातलं काय मटेरियल इकडे पाठवायचं असेल तर हे कशा थ्रू होणार? हे होणार प्लाझ्मोडेस्माटा थ्रू. ही काय? ही ट्यूब तयार झाली. ह्या ट्यूबला काय म्हणतात? ह्या ट्यूबलाच काय म्हणता? प्लाझ्मोडेस्माटा. काय म्हणता? प्लाझ्मोडेस्माटा. हे काय? हे दोन एक सेल एकमेकांशी इंटरॅक्ट करतात. आणि हा जो सगळा स्पेस आहे, या स्पेसला काय म्हणता? मिडल लॅमेला. ही कोणती आहे? ही सेल मेम्ब्रेन आहे. ही काय? सेल वॉल. कशी सेल वॉल? सेकंडरी सेल वॉल आहे. कोणती सेल वॉल आहे ही? सेकंडरी सेल वॉल. हे जे हे मिडल लॅमेला आणि जी ट्यूब तयार झाली यालाच काय म्हणता? प्लाझ्मोडेस्माटा. हे बघा, ह्या दोन सेल आहे, ह्या एकमेकांशी इंटरॅक्ट करताय. ही काय? ही सेल मेम्ब्रेन. ही काय? सेल वॉल. कशी सेल वॉल आहे? सेकंडरी सेल वॉल आहे. सेल वॉलच्या मध्ये काय? हा जो स्पेस आहे पूर्ण, हा जो स्पेस आहे, ह्या स्पेसला काय म्हणतोय आपण? ह्या स्पेसला म्हणतोय मिडल लॅमेला. मिडल लॅमेला काय करतोय? कनेक्ट करतोय. कोणत्या? दोन प्लांट सेलला एकत्र टुगेदर कनेक्ट करतोय. आणि हे जे कशापासून तयार झालेलं आहे? हा जो मिडल लॅमेला आहे कशापासून तयार झालेला आहे? फॉर्म बाय कॅल्शियम पेक्टेट. सीपी कॅल्शियम, नाही तर पीसी कॅल्शियम पेक्टेट कॅल्शियम. हे काय झालं? ही ट्यूब काय झाली? ही ट्यूब झाली प्लाझ्मोडेस्माटा. हे काय करते? एकमेकांशी इंटरॅक्ट करते. हे कळालं सगळ्यांना? प्लाझ्मोडेस्माटा काय असतो, मिडल लॅमेला काय असतो, प्लाझ्मोडेस्माटा काय असतो, हे सगळ्यांना कळालंय. याच्यात काही डाऊट असेल तर हे पण तुम्ही कमेंट करा. बघा पुढं बघायचं आपल्याला. हे आतापर्यंत काय बघितलं आपण? सेल वॉल बघितली, सेल वॉलचे फंक्शन बघितले, कोणती सेल वॉल कशापासून बनली ते बघितलं. त्याच्यानंतर काय बघितलं आपण? प्लाझ्मोडेस्माटा आणि मिडल लॅमेला काय असतो. तर आता बघायचं आपल्याला मायटोकॉन्ड्रिया. जसं की सगळ्यात फेमस काय डायलॉग आहे? मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. बायोलॉजीचा पोरांचा सगळ्यात फेमस डायलॉग काय? मायटोकॉन्ड्रिया काय? पॉवर हाऊस ऑफ द सेल. मायटोकॉन्ड्रिया कॉल्ड काय? पॉवर हाऊस ऑफ द सेल. पॉवर हाऊस आहे. का बरं पॉवर हाऊस आहे? कारण की तो एनर्जी तयार करतोय. सेलसाठी काय करतोय? एनर्जी. काय? पॉवर हाऊस म्हणजे काय? साईट ऑफ ॲरोबिक रेस्पिरेशन. ॲरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय? जे काय ATP तयार करते, जे काय रेस्पिरेशन करते, ते कशाच्या प्रेझेन्समध्ये करते? ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये. जर तो ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये ATP तयार करतोय त्याला काय म्हणतात? ॲरोबिक रेस्पिरेशन. काय? ॲरोबिक रेस्पिरेशन. आणि मायटोकॉन्ड्रियाची जी काय साईज आहे त्याचं डायमीटर किती आहे? 0.2 to 1 मायक्रोमीटर. किती? 0.2 to 1 मायक्रोमीटर. याचं ॲव्हरेज काय होईल? याचं ॲव्हरेज होईल 0.5 मायक्रोमीटर. कशाचं? मायटोकॉन्ड्रियाचं डायमीटर 0.2 to 1 मायक्रोमीटर. याचं ॲव्हरेज काय? 0.5 मायक्रोमीटर. आणि त्याची जी लेंथ आहे, याची लेंथ किती दिले? 1 to 4.1 मायक्रोमीटर. 1 to 4.1 मायक्रोमीटर. याचं ॲव्हरेज किती होईल? 2.5 मायक्रोमीटर. ही काय आहे? मायटोकॉन्ड्रियाची लेंथ आहे. आणि हे काय? डायमीटर आहे. सेल कसं एकदम याची साईज कशी आहे? स्मॉल आहे. कशी साईज याची? स्मॉल आहे. याची साईज स्मॉल असल्यामुळं हा कसा ऑर्गनेल? सेलच्या मध्ये ऑर्गनेल आहे. सेलच्या मध्ये. आपल्याला सेललाच बघायला काय लागतं? मायक्रोस्कोप लागतं. सेललाच बघायला काय लागतं? मायक्रोस्कोप लागतं. तर हा तर ऑर्गनेल सेलच्या मध्ये, हा काय करतो? मायक्रोस्कोपमध्ये पण हा दिसत नाही. याला बघण्यासाठी काय लागतं? स्पेशल डाय लागते. कोणती डाय? जानू लागते याला बघण्यासाठी. काय लागते? जानू. जानू म्हणजे काय? जानस ग्रीन. याला बघण्यासाठी काय लागतं आपल्याला? याला बघण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे? स्पेशल स्टेन करावं लागतं. म्हणजे काय? डाय टाकावं लागते. कोणती डाय? जानस ग्रीन. आणि याचा जो शेप आहे तो कसा आहे? सिलेंड्रिकल आहे. कसा आहे?
सिलेंड्रिकल आणि सॉसेज शेप आपण टॉम अँड जेरीमध्ये बघितलं असून, टॉम अँड जेरीमध्ये ते एक चिकनचा तुकडा घेऊन असं फिरतं बघा, असा तसा शेप असतो. हे काय, हा शेप म्हणजेच कोणता झाला, हा सॉसेज शेप. मायटोकॉन्ड्रिया पण तसाच आहे, सॉसेज शेप. याचा शेप कसा आहे, सिलेंड्रिकल आणि सॉसेज शेप. कसा शेप आहे, सॉसेज शेप. याच्यात काय, मायटोकॉन्ड्रिया पॉवर हाऊस ऑफ द सेल. आणि कसं रेस्पिरेशन करतं, अरोबिक रेस्पिरेशन. त्याचं डायमीटर किती, 0.2 ते 0.2 to 1 मायक्रोमीटर. ॲव्हरेज किती, 0.5 मायक्रोमीटर. आणि याची लेंथ किती, 1 to 4.1 मायक्रोमीटर. आणि ॲव्हरेज किती होईल, 2.5 मायक्रोमीटर. याला बघण्यासाठी कशाची गरज आहे आपल्याला, डायची. कोणती डाय, जॅनस ग्रीन. जे मायटोकॉन्ड्रिया तो वेगवेगळ्या सेलमध्ये वेगवेगळा व्हेरिएबल करू शकतो, कारण की तो काय करतो, तो एनर्जी तयार करतो. समजा असा एक सेल आहे, त्याला खूप काम करावं लागतं, त्याला काय लागेल, त्याला एनर्जी पण खूप जास्त लागेल. आणि एक असा सेल आहे, त्याला काही काम नाही, तर याला एनर्जीची जास्त गरज आहे का नाही, मग त्या सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया कमी असतात. जर एखादा सेल जास्त काम करत असेल, म्हणजेच काय, जास्त काम करते म्हणजे त्याला एनर्जीची डिमांड कशी आहे, म्हणजे काय, त्याला एनर्जी जास्त लागते. एनर्जी जास्त लागते, मग एनर्जी कोण तयार करतो, मायटोकॉन्ड्रिया. एनर्जी जास्त लागते, तर मग मायटोकॉन्ड्रिया पण काय लागन, जास्त लागन. मायटोकॉन्ड्रिया पण कसा लागन, जास्त लागन. जर एखादा सेल आहे, त्याला काही जास्त काम नसतं, सेलला जास्त काम नसतं, तर मग त्याला काही कामच नाही, तर त्याला एनर्जीची गरज आहे का, नाही, त्याला एनर्जीची गरजच नाही. तर मग त्याच्यात मायटोकॉन्ड्रिया पण कसं असणार, कमी असणार. मायटोकॉन्ड्रिया पण कसं असणार, कमी असणार. त्याच्यामुळं मायटोकॉन्ड्रियाचा जो नंबर आहे तो सेल टू सेल व्हॅरी करू शकतो. याच्यात डाऊट आहे कोणाला काही, हे बघा, हा मायटोकॉन्ड्रिया आहे. काय, मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाची जी आउटर लेअर आहे, काय, आउटर मेम्ब्रेन. 2 मेम्ब्रेन असते त्याला, एक इनर आणि आउटर. कशी, इनर आणि आउटर. जी आउटर मेम्ब्रेन आहे ती कशी आहे, लेस परमिएबल. आउटर कशी आहे, लेस परमिएबल आहे. आउटर ही हायली परमिएबल आहे. म्हणजे काय, ती सगळ्यांना, काही मॉलिक्युलला ती काय करू शकते, आत येऊ देऊ शकते. जी काय इनर मेम्ब्रेन आहे ही काय लिमिटेड आहे, याला एंट्री देते. जे काय स्पेसिफिक सबस्टन्स गरजेचे आहे त्यांनाच काय करते, ती सेलमध्ये एंट्री देते. याच्या 2 लेअर आहे. एक जी आउटर लेअर आहे त्याला काय म्हणतो आपण, आउटर लेअर. आणि जी इनर लेअर आहे त्याला काय म्हणतो आपण, इनर लेअर. मायटोकॉन्ड्रियामध्ये त्याचा स्वतःचा DNA असतो बघा. मायटोकॉन्ड्रियामध्ये त्याचा स्वतःचा DNA असतो. कसा, डबल स्टँडर्ड सर्क्युलर DNA असतो. आणि जे काय सायटोप्लाझम आहे याच्यात काय झालं, हे 2 कंपार्टमेंट. कसं, हे एक कंपार्टमेंट झालं, हे एक कंपार्टमेंट झालं. हे कंपार्टमेंट आहे. आतल्या कंपार्टमेंटला काय म्हणणार आपण, इनर कंपार्टमेंट. इनर कंपार्टमेंटमध्ये काय असतं, हे सगळं काय मॅट्रिक्स भरलेलं आहे. काय, सेलच्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणलं होतं, सायटोप्लाझम. आणि आपण मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्सला काय म्हणतो, मॅट्रिक्स. ते कसं मॅट्रिक्स आहे, होमोलॉगस डेन्स सबस्टन्स नाही आहे. याच्यामध्ये कोणता सबस्टन्स भरलेला आहे, होमोलॉगस डेन्स सबस्टन्स. कसा, होमोलॉगस डेन्स सबस्टन्स. आणि याच्यात DNA म्हणल्यावर त्याच्यात स्वतःचे RNA मॉलिक्युल पण प्रेझेंट आहे. RNA असल्या म्हणजे काय, तो प्रोटीन तयार करतो. म्हणजे याचे स्वतःचे ते जेवढे गरजेचे प्रोटीन आहे तो तयार करू शकतो. याच्यात काय काय प्रेझेंट आहे, RNA प्रेझेंट आहे, DNA प्रेझेंट आहे, प्रोटीन प्रेझेंट आहे. हा जे काही आतला बाहेरचा जो काय स्पेस आहे, हा काय बाहेरचा स्पेस आहे, याला काय म्हणणार आपण, ह्या 2 मेम्ब्रेनच्या मधला स्पेस. 2 समजा दोन शाळेमध्ये कॉम्पिटिशन असलं तर काय म्हणणार आपण, इंटर स्कूल कॉम्पिटिशन. काय, इंटर स्कूल कॉम्पिटिशन. 2 शाळेच्या मध्ये कॉम्पिटिशन आहे, इंटर स्कूल कॉम्पिटिशन. तसंच ह्या 2 सेलच्या मध्ये काय स्पेस आहे, काय म्हणणार आपण, इंटर मेम्ब्रेन स्पेस. काय, म्हणून याला काय, इंटर मेम्ब्रेन स्पेस. काय, ते कसं स्पेस आहे, याच्यामध्ये काय आहे, हे 2 कंपार्टमेंट झालं, हे आउटर आणि इनर. आउटर कंपार्टमेंट कसं आहे, ॲक्वॅस कंपार्टमेंट. याच्यामध्ये जे काय ॲक्वॅस सोल्युशन आहे ते त्याच्यामध्ये भरलेलं असतं. कोणतं सोल्युशन, ॲक्वॅस सोल्युशन. आणि सेलच्या जी सायटोप्लाझम आहे त्याच्यामध्ये काय असते, क्रेब सायकल त्याच्यामध्ये तयार होते ATP बनवण्यासाठी त्याच्यामध्ये. आणि हे जे काय इनर मेम्ब्रेन आहे, इनर मेम्ब्रेनमध्ये काय असते, ETC सायकल असते, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. ही कुठं होती, इनर मेम्ब्रेनमध्ये. बघा,
ही कशी इनर मेम्ब्रेन परमिएबल आहे, कशी लेस परमिएबल आहे. ही कशी इनफोल्डिंग आहे. याच्यामध्ये इनफोल्डिंग काय करते, सरफेस एरिया इन्क्रीज करते. जी काय इनफोल्डिंग आहे, आपण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जी काय प्लाझ्मा मेम्ब्रेनची फोल्डिंग होती त्याला काय नाव दिलं होतं, मिझोझोम. तसंच आपण ह्या इनर मेम्ब्रेनची जी फोल्डिंग आहे तिला काय नाव देतोय आपण, क्रिस्टा. काय हे काय इनफोल्डिंग आहे, काय नाव देतोय आपण, क्रिस्टा. हे काय करते, सरफेस एरिया जे काही ॲक्टिव्हिटी असल्या त्याचा जर ही लिमिटेड असेल तर खूप कमी त्याच्या ॲक्टिव्हिटी होतील, जर ही जास्त असेल तर ॲक्टिव्हिटी खूप जास्त होणार. तर याचं सरफेस एरिया इन्क्रीज करण्यासाठी काय होते, मध्ये मध्ये फोल्ड होते. ह्या फोल्डिंगलाच आपण काय म्हणतो, क्रिस्टा म्हणतो. काय म्हणतो, क्रिस्टा. हे झालं मायटोकॉन्ड्रिया. याच्यात कोणाला काही डाऊट आहे का बघा एकदा स्लाईडला. पुढं काही क्वेश्चन आहे त्याच्या अगोदर आपण काय करू, एकदा NCERT रीडिंग करू. NCERT रीडिंग करू. मायटोकॉन्ड्रिया अगोदर आपण सेल वॉलची बघू काय. चल लोड हो लवकर. सेल वॉल. सेल वॉल कसं स्ट्रक्चर आहे, रिजिड स्ट्रक्चर. आणि हे कसं आहे, नॉन लिव्हिंग आहे. नॉन लिव्हिंग रिजिड स्ट्रक्चर आहे, त्याला काय म्हणतो आपण, सेल वॉल. कसं आहे, नॉन लिव्हिंग रिजिड स्ट्रक्चर. हे काय आउटर कव्हरिंग आहे, कशाची, प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या जी काय बाहेरची लेअर आहे ती काय, सेल वॉल. ही काय, प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनची आउटर कव्हरिंग. कशी कव्हरिंग आहे, आउटर फ्लोइंग. याच्यामध्ये काय मेम्ब्रेन आहे, कशामध्ये, प्लांट आणि फंगीमध्ये. सेल वॉल नॉट ओनली गिव्ह शेप टू द सेल, प्रोटेक्ट सेल फ्रॉम केमिकल डॅमेज अँड इन्फेक्शन. सेल वॉल ही फक्त शेपच नाही देत, तर शेपसोबत काय करते, ते त्याला प्रोटेक्ट पण करते. कशापासून, मेकॅनिकल डॅमेजपासून प्रोटेक्ट करते आणि इन्फेक्शनपासून प्रोटेक्ट करते. आणि ही काय करते, सेलला शेप पण देते. आणि अजून कशात हेल्प करते, सेल टू सेल इंटरॅक्शनमध्ये हेल्प करते. आणि काय करते, प्रोव्हाइड बॅरियर. कोणतं बॅरियर, जे काय मॅक्रो मॉलिक्यूल आहे, खूप मोठा मॉलिक्यूल, त्याला ते सेलच्या आतमध्ये येण्यापासून काय करते, प्रोटेक्ट करते. अल्गीची जी सेल वॉल आहे ही कशापासून बनलेली आहे, अल्गी सेल वॉल मेड ऑफ कशापासून, सेल्युलोज, गॅलेक्टन्स, मॅनल्स आणि मिनरल्स. मिनरल लाईक कोणतं मिनरल, कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट सारख्या मिनरलपासून काय फंगीची सेल वॉल बनलेली. काय काय, सेल्युलोज, गॅलेक्टन्स, मॅनल्स, मिनरल लाईक कॅल्शियम कार्बोनेट. आणि जी काय प्लांटची सेल आहे ही कशापासून बनली, ही बनली सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, पेक्टिन आणि सम प्रोटीन्सपासून. कशापासून, सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, पेक्टिन आणि प्रोटीनपासून. सेल वॉल ऑफ यंग प्लांट सेल, प्रायमरी सेल वॉल इज कॅपेबल फॉर ग्रोथ. जी काय प्लांट सेल, न्यू प्लांट सेल तयार होतो, जी काय पहिली त्याची सेल वॉल असते ती कशी असते, ती असते प्रायमरी सेल वॉल. जसा जसा सेल सेल जसा जसा ग्रो होतं त्याची जी प्रायमरी सेल वॉल ती काय व्हायला लागती, डिमिनिश होती. डिमिनिश म्हणजे हळूहळू खतम व्हायला लागते, गायब व्हायला लागते. आणि जेव्हा सेल मॅच्युअर होतो तेव्हा काय होतं, सेकंडरी सेल वॉल फॉर्म होती. कशाच्या, इनर टू मेम्ब्रेन. इनर टू कोणता मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनच्या जवळ. आणि इनर टू मेम्ब्रेन, साइड ऑफ द सेल. मिडल लॅमेला इज अ लेयर मेनली ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. मिडल लॅमेला कशापासून बनलेला आहे, कॅल्शियम पेक्टेटपासून. कशापासून, कॅल्शियम पेक्टेटपासून काय बनलं आहे, मिडल लॅमेला. आणि मिडल लॅमेला काय करतो, दोन सेलला, दोन नेबरिंग सेल ऑर्गनेल्स. जे दोन सेलचे ऑर्गनेल ते एकमेकांपासून समजा ट्रान्सफर करायचं असलं तर ते काय करतं, सेलला ग्लू करतो. काय करतं, ग्लूज करतो. सेल वॉल and middle lamella may be traversed by plasmodesmata which connect the cytoplasm of neighboring cell. दोन सेलच्या सायटोप्लाझमला कोण कनेक्ट करतो, प्लाझ्मोडेस्माटा. कशाला कनेक्ट करतो, सायटोप्लाझमला. कोणत्या दोन सेलच्या सायटोप्लाझमला कनेक्ट करतो, प्लाझ्मोडेस्माटा. हा क्वेश्चन आलेला आहे नीट 2012ला, PYQ आलेला आहे. हे होतं आपल्या डिटेलमध्ये
सेल वॉल. सेल वॉलला आपण कसं बघितलं एकदम डिटेलमध्ये. आता आपण मायटोकॉन्ड्रिया बघू. हे आपण जे काही इंडोमेम्ब्रेन सिस्टम आहे ते उद्याच्या लेक्चरमध्ये बघू, म्हणजेच नेक्स्ट लेक्चरमध्ये. मायटोकॉन्ड्रिया जर सिंग्युलर असेल तर त्याला काय म्हणतो आपण? मायटोकॉन्ड्रियन. जर मायटोकॉन्ड्रिया खूप सारे असेल तर त्याला काय म्हणतो आपण? मायटोकॉन्ड्रिया. जर सिंग्युलर असेल तर काय? मायटोकॉन्ड्रियन. जर आपल्याला याला बघायचं असेल तर याला काय लागेल? आपल्याला स्पेशली याला काय करावं लागतं? स्टेन करावं लागतं. कोणत्या डायने? जॅनस ग्रीन. कोणती डाय? जॅनस ग्रीननी काय करावं लागतं आपल्याला? स्टेबल. कशासाठी? ते व्हिजिबल होण्यासाठी. कशामध्ये? मायक्रोस्कोपच्या आत. जे नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रियाचे जे काय नंबर आहे ते काय करतात? व्हॅरी करतात, डिपेंड करतात कशावर? सेलच्या फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी. फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? तो किती काम करतो सेलला, सेलला किती एनर्जीची गरज आहे त्याच्यावर मायटोकॉन्ड्रियाचा नंबर काय तो व्हॅरी करतो. आणि शेप आणि साईज पण याचा काय करतो? व्हॅरी करतो. काय करतो? शेप आणि साईज पण याचा कसं करतो? व्हॅरी करतो. आणि याचा शेप कसा आहे? सॉसेज शेप किंवा सिलेंड्रिकल शेप. कसा आहे मायटोकॉन्ड्रियाचा शेप? सॉसेज शेप किंवा सिलेंड्रिकल शेप. याचं डायमीटर किती दिलं आहे? 0.2 to 1 मायक्रोमीटर. याचा ॲव्हरेज किती होईल? 5 मायक्रोमीटर. किती होईल ॲव्हरेज? 5 मायक्रोमीटर. आणि याची लेंथ किती दिली? 1 to 4.1 मायक्रोमीटर. याचा ॲव्हरेज किती होईल? 2.5 मायक्रोमीटर. मायटोकॉन्ड्रिया आहे तो कसा आहे? डबल मेम्ब्रेन आहे. कसं स्ट्रक्चर आहे? डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे. कसं आहे? डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर आहे. विथ जे पहिली मेम्ब्रेन काय बाहेरची ती आउटर मेम्ब्रेन, जी आतली काय ती इनर मेम्ब्रेन. ते काय करतं? डिवाइड करतं ल्युमनला. ल्युमन काय? स्पेस आहे मधला. इंटू 2 ॲक्वेस कंपार्टमेंट. जे काय बाहेरचं कंपार्टमेंटमध्ये 2 सेलच्या मधलं कंपार्टमेंट काय त्याच्यामध्ये काय? ॲक्वेस सोल्युशन आहे त्याच्यामध्ये. डेन्स होमोलोगस सबस्टन्स कॉल्ड मॅट्रिक्स. जसं सेलच्या मधलं जे काय फ्लुइड आहे त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो, तसंच मायटोकॉन्ड्रियाच्या मधलं जे काय फ्लुइड आहे ते काय? मॅट्रिक्स. आणि ते कसं आहे? होमोलोगस सबस्टन्सनी भरलेलं आहे. कशाने? डेन्स होमोलोगस सबस्टन्सनी काय ते भरलेलं आहे. जे इनर मेम्ब्रेन काय फॉर्म करते? फॉर्म्स अ नंबर ऑफ इनफोल्डिंग. त्याला काय म्हणतो आपण? क्रिस्टा. जी काय आतली मेम्ब्रेन आहे ती काय करते? फोल्ड करते. त्या फोल्डिंगला आपण काय म्हणतोय? क्रिस्टा. त्याला सिंग्युलर काय म्हणतात? त्याला क्रिस्टे म्हणतो. आणि जे सिंग्युलर असेल त्याला क्रिस्टा म्हणतो. टुवर्ड्स द मॅट्रिक्स द क्रिस्टे इन्क्रीज द सरफेस एरिया. ते काय करतात? सेलचा सरफेस एरिया इन्क्रीज करते. टू मेम्ब्रेन हॅव देवर ओन स्पेसिफिक एन्झाईम. त्याचे काय? त्याला जेवढे एन्झाईम गरजेचे त्या मेम्ब्रेनला त्याचे स्वतःचे एन्झाईम आहे. ते एन्झाईम काय करतात? त्याच्यामध्ये ETC इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन ही काय कुठं होते? आतल्या इनर मेम्ब्रेनमध्ये. आणि सायटोप्लाझममध्ये काय होते? क्रेब सायकल होते. हे कसं? साईट ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय? ऑक्सिजनच्या प्रेझेंटमध्ये होणारं रेस्पिरेशन. याच्यामुळे त्याला काय म्हणतो आपण? पॉवर हाऊस. कारण की तो एनर्जी तयार करतोय, ATP तयार करतोय. हे बघा इथं किती क्वेश्चन. हा रिसेंट 2024, 21, 19 आणि 15 एवढ्या पॅरेग्राफमधून एवढे क्वेश्चन आलेले. द मॅट्रिक्स ऑल्सो पोजेस सिंगल सर्क्युलर DNA. याचा स्वतःचा DNA मॉलिक्युल आहे आणि त्याचे स्वतःचे RNA पण आहे आणि रायबोझोम आहे. कशाच रायबोझोम आहे? 70S रायबोझोम आहे. कसे रायबोझोम आहे त्याचे? 70S. जे काय इक्रोटिक सेल आहे त्याच्यामध्ये कोणते रायबोझोम असतात? 70S. आणि जे काय इक्रोटिक सेलमध्ये 80S आणि 70S दोन्ही पण रायबोझोम असतात. आणि जे काय प्रोक्रायोटिक सेल आहे त्याच्यामध्ये कसे रायबोझोम असतात? फक्त 70S. तर मायटोकॉन्ड्रियामध्ये कोणते रायबोझोम आहे? 70S. पण इक्रोटिक सेलमध्ये 70S आणि 80S दोन्ही पण प्रेझेंट आहे. आणि हे जे काय डिवाइड होतं कशा थ्रू डिवाइड होतं? फिजन थ्रू. फिजन म्हणजे काय? समजा हा एक सेल आहे, याला डिवाइड व्हायचं तर हे काय होणार? हळूहळू याची जी काय वॉल आहे ही अशी 2 पार्टमध्ये हळूहळू डिवाइड व्हायला लागणार. जशी हळूहळू डिवाइड होईल तसे 2 सेल सेपरेट होऊन जातील. हे काय झालं? हे झालं फिजन.
हे आपण मायटोकॉन्ड्रिया आणि सेल वॉलला एकदम डिटेलमध्ये स्टडी केले. आता आपण काय करू, काही क्वेश्चन लावू. काही क्वेश्चन लावू. बघा पहिलाच क्वेश्चन काय आपला, फंगी सेल वॉल इज मेड अप ऑफ. जी काय फंगीची सेल वॉल आहे ही कशापासून बनलेली, हा डायरेक्ट क्वेश्चन आहे. कशापासून बनलेली, कायटनपासून. सेकंड स्लाइडवरतीच आपण काय बघितलं, याचं हे सगळं बघितलं. फंगीची सेल वॉल कायटनपासून बनलेली, हे डायरेक्ट क्वेश्चन आहे. सेकंडरी वॉल इज प्रेझेंट. जी काही सेकंडरी वॉल आहे ती कुठे प्रेझेंट होती, आतली काय होती, ही होती सेल मेम्ब्रेन. त्याच्यानंतर काय होतं, सेकंडरी सेल वॉल. म्हणजे काय, मॅच्युअर सेलमध्ये जी काही नवीन सेल वॉल तयार झाली ती कोणती होती, सेकंडरी सेल वॉल. आणि ही कुठं आहे, इनर टू सेल वॉल. कुठं, इनर टू सेल वॉल. हे जे काय नवीन सेल, जी काय प्रायमरी सेल वॉल होती ही कशी झाली होती, डिस्टिक झाली होती. म्हणजे काय, गायब झाली होती. ही कशी, सेल वॉलच्या आत आहे. म्हणजे काय, इनर टू सेल वॉल. म्हणजे हे काय बरोबर आहे. आणि आउटर टू प्लाझ्मा मेम्ब्रेन. ही आतली सेल वॉल काय होती, सेल मेम्ब्रेन, किंवा याला काय म्हणतो आपण, प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे कशी होती, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर. आउटर टू प्लाझ्मा मेम्ब्रेन. कशी, आउटर टू प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे हे पण बरोबर आहे. आणि हे कशात असतं, मॅच्युअर प्लांट सेलमध्ये. सेल वॉल फक्त प्लांट सेलमध्येच असते. मग आपला आन्सर काय होईल, ऑल ऑफ द अबाव. काय होईल, ऑल ऑफ द अबाव. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुमच्याकडून होतं का बघा, ट्राय करून. मिडल लॅमेला इज मेनली कंपोज्ड ऑफ. मिडल लॅमेला कशापासून बनलेला, हा पण डायरेक्ट क्वेश्चन आहे. कशापासून, कॅल्शियम पेक्टेटपासून. काय, पीसी. कॅल्शियम पेक्टेटपासून काय बनलं आहे, मिडल लॅमेला. आपला आन्सर काय होईल, 3. नेक्स्ट क्वेश्चन, ट्राय करून बघा, होतं का व्हिडिओला पॉज करून. विच स्ट्रक्चर परफॉर्म्स द फंक्शन ऑफ मायटोकॉन्ड्रिया इन बॅक्टेरिया. जर तुम्ही प्रोकॅरियोटिक सेलला डिटेलमध्ये स्टडी केला असेल तर तुम्हाला हा क्वेश्चन 100% येईल. आपण एक स्ट्रक्चर बघितलं होतं, ते कसं होतं, मायटोकॉन्ड्रियासारखं. जे काय मायटोकॉन्ड्रियाचं फंक्शन आहे तेच फंक्शन प्रोकॅरियोटिक सेलमध्ये कोणाचं आहे, मिझोझोमचं आहे. जे मायटोकॉन्ड्रिया काम करतं यूकॅरियोटिक सेलमध्ये, तसंच मिझोझोम काय करते, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काम करतं. हे काय, सेल मेम्ब्रेनची हे काय होतं, इनफोल्डिंग होती. आपण 3 टाईपची बघितली होती. ही ट्यूबसारखी, याला काय म्हणलं होतं आपण, ट्यूब्युलर. याला म्हटलं होतं आपण लॅमिला. आणि याला म्हटलं होतं आपण व्हेसिकल. हे 3 टाईपचे मिझोझोम असू शकतात. हे कशामध्ये असतं, यूकॅरियोटिक सेलमध्ये. आणि एक क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग प्रेझेंट मॅट्रिक्स ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये काय प्रेझेंट असतं, ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. याचा आन्सर मी सांगणार नाही आहे. ह्या क्वेश्चनचे जे आन्सर आहेत तुम्हाला कमेंट करायचे. पुढं आहे का क्वेश्चन, नाही. तर हे होतं आपलं एकदम डिटेलमध्ये आपण बघितलं, सेल वॉलला बघितलं आणि मायटोकॉन्ड्रियाला बघितलं. आता आपण उद्याच्या लेक्चरमध्ये जे काही इंडोमेम्ब्रेन सिस्टम आहे त्याला एकदम डिटेलमध्ये बघितलं आहे. तर तुम्हाला लेक्चरमध्ये काही डाऊट आला असेल तुम्ही कमेंट करू शकता. आणि याचे काय जे DPP आहे ते तुम्हाला याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर लेक्चर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.